नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पनीर पराठा कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत। आता पनीर पराठा बनवताना आपण पनीर हे चांगलं व्यवस्थित किसून घेतलेलं आहे। त्यामध्ये बारीक कांदा चिरून घेतलेला आहे। आता तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कांदा पण स्किप करू शकता। आता यामध्ये आपण हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड, मीठ चवीनुसार आणि आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे। हे सगळं व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे बघा, हे आपण चांगल्या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता तिखट जे आहे ते आपल्या चवीनुसार, जसं की तिखट किती कमी जास्त लागतं त्या पद्धतीने आपण वापरू शकतो। आता आपण पीठ जे आहे पोळीसाठी जसं मळतो तसं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे बघा, इथे पीठ मळल्यानंतर आपण काय करणार आहोत की छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे याच्या। आता पुऱ्या लाटल्यानंतर अशा 2 पुऱ्या लाटून घ्यायच्या, जेणेकरून खाली आणि वरती यामध्ये आपल्याला सारण भरून व्यवस्थित आपल्याला पराठा हा लाटता येईल। आता इथे काय करायचं आहे आपल्याला, जर तुम्हाला अशा पद्धतीने सोपं वाटत असेल तर तुम्ही अशाही पद्धतीने करू शकता, कारण ज्यांना हे होणार नाही त्यांना एकदम सोपी पद्धत मी दाखवलेली आहे। नसेल तर आपण पुरणाची पोळी जशी बनवतो की पुरणाच्या पोळीसाठी जशी वाटी बनवतो त्या पद्धतीने वाटी बनवून पण आपण त्यामध्ये सारण भरून जशी आपण पुरणाची पोळी लाटतो त्या पद्धतीने आपल्याला ही लाटायची आहे। आता हे बघा, अशा पद्धतीने सारण भरून यावर दुसरी पुरी टाईप आपण लाटलेलं होतं ते ठेवून पूर्ण याच्या कडा ज्या आहेत ते पॅक करून घ्यायच्या आणि सगळ्या साईडनी वरून आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून हे मिश्रण जे आहे ते सगळीकडं पोळीला आतमध्ये लागलं पाहिजे। आता त्यानंतर आपल्याला थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं, त्यावर ठेवायचं आणि त्यावर आपल्याला हा पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा। आता तो पराठा जो आहे तो तुम्ही गोल पण लाटू शकता, स्क्वेअरमध्ये पण लाटू शकता किंवा ट्रायंगल शेपमध्ये पण करू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला हा पराठा जो आहे तो व्यवस्थित लाटून घ्यायचा। तोपर्यंत आपण तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी, याच्या कडा व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहे। आता तवा गरम होईपर्यंत आपण हा पराठा खाली व्यवस्थित लाटून घेऊ। आता हा पराठा जो आहे तो आपण व्यवस्थित भाजून पण घेणार आहोत। त्यासाठी तवा गरम झालेला आहे, त्याला थोडंसं तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। आता इथे आपण गावरान तूप घेतलेलं आहे। आता एका साईडला व्यवस्थित भाजल्यानंतर आपण हा पलटी करून व्यवस्थित आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। आता हे बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला प्लीज लाईक करत चला, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला अजून कुठले नवीन व्हिडिओ बघायला आवडतील तेही आमच्या कमेंट्स करा, जेणेकरून ते व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवू शकते। आता हे बघा, आपण छानसा हा पराठा जो आहे तो थोडासा तूप लावून भाजायचा आहे। तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलही वापरू शकता। आता हा चांगला भाजल्यानंतर याच्यासोबत तुम्ही जसं की आपण चटणीसोबत किंवा दह्यासोबत किंवा सॉससोबत आपल्याला ज्या पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीने आपण त्याच्यासोबत हा खाऊ शकतो। हे बघा, आपला पनीर पराठा जो आहे तो छानसा तयार झालेला आहे। धन्यवाद।